कोण नेणार तिला डॉक्टरकडे? कोण नेणार म्हणजे तू आहेस, आणि बाबाही घेऊन जाऊ शकले असते. अगं पण आज जर नसती गेलीस तर काय बिघडलं असतं का? एक मिनिट, मी गेल्याने काही बिघडलंय का? बघितलं नाहीस, आईने सगळा स्वयंपाक केलाय. महेश, उगाच भरल्या ताटावर वाद नको घालूस. अगं पण आई ही महेश, ते आत्ताच आली आहे ना ती. उगाच आल्या आल्या धारेवर धरू नकोस तिला. बाबाई अशीच वागत राहिली ना आमचा संसार धारायला लागेल. पण काय बोलतोस तू महेश? संपदा, तू जा फ्रेश हो. तू इथे थांबलीस ना तर हा असंच बोलत राहील. आई, तुम्ही तरी स्वयंपाकासाठी बाई का नाही ठेवली? आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की मी आणते पार्सल, तुम्हाला तेही पसंत नव्हतं. अगं, एक वेळ तर जेवतात ते दोघं जण घरी. आपल्या हाताने करून घालण्यात आनंद असतो ग. गॉड, तुमच्या याच जुनाट विचारामुळे ना आमच्यात उगाच भांडणं झाली आहेत. उगाच? तिची अवस्था बघ पहिला आणि मग बोला. दिसतंय मला, त्यांनाच त्यांच्या तब्येतीची काळजी नाहीये तर मला काय विचारतोयस तू? बघ, आणि स्वतःपेक्षा काहीही महत्वाचं नसतं हे कधी कळणार तुम्हाला? संपदा, हे तिला कधीच कळणार नाही. जुन्या विचारांची आहे ना ती. पण म्हणूनच आपल्या घरी सुख आहे. बाबा, एवढं कोड्यात बोलू नका. समजत नाही आमच्या बायकोला. जे काय वागलीस ना ते अजिबात आवडलेलं नाही मला. मलाही आवडत नाहीत काही गोष्टी, तरी पण मी ऍडजस्ट करते ना, तसं तूही करायचं. बघ, हा नाही हा, अगं मी म्हणलं होतं